फ्रेश आम्ही सगळे नवीनच ॲक्टर आहोत. म्हणजे हे असेल या केलं हिने आणि आम्ही चौघेजण नवीनच. तर एक्सपिरियन्स चांगला होता आमच्या सगळ्यांचा. कणकवलीमध्ये शूटिंग केलं आहे आम्ही फिल्मचं आणि मेमरी कार्ड फिल्मचं नाव आहे. तर मेमरी कार्ड म्हणजे तेच की आपण जे मेमरी आपण जपून ठेवतो त्या रिलेटेड फिल्म आहे. बाकी काय आपण शाळेमध्ये जी काय धमाल करतो किंवा शाळेमध्ये जे शाळेचे क्षण असतात ते आपण विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कधीच. तर त्याबद्दल सगळी फिल्म आहे. शूटिंगचा एक्सपिरियन्स खरंच मस्त होता आणि इट्स बीन अ लर्निंग हे फॉर अस द होल प्रोसेस. आणि आम्ही कणकवलीत शूटिंग केलं, 1 महिनाभर तिथे होतो. तर नुसतं कणकवली बघणं वेगळं असतं आणि तिकडे शूटिंग करणं वेगळं असतं. म्हणून कणकवली पण आम्हाला खूप आवडायला लागलं आणि तिकडे खूप मेमरीज झाल्या आणि दॅट इज द मेमरी कार्ड फॉर अस. शूटिंग करताना ॲक्च्युली ह्या लोकांबरोबर शूटिंग करताना खूप मजा आली आणि खूप शिकायला भेटलं. पहिलीच अशी फिल्म आहे म्हणून छोटे मोठे जे काय पण डिटेल्स असतात ॲक्टिंगचे ते मला याच फिल्ममुळे कळले आणि खूप एन्जॉय केलं. कोकण तर सर्वांना माहितीच आहे, शब्दापलीकडचं आहे. तर तिथे शूट करताना एकदम अमेझिंग असं फिलिंग होतं की अशा बॅकग्राऊंडवरती अशा नेचरवरती आपण शो करणार आहोत आणि आपण मोठ्या थिएटरमध्ये दिसणार आहोत अशा फुल बॅकड्रॉपवरती. ते खूप एक्सायटिंग होतं आणि कधी एकदा येतो आहे पिक्चर असं वाटतं आता. खरं तर अनुभव खूपच वेगळा होता, खूप काही शिकून जाणारा होता. सिनेमाचं शूटिंग करताना खूप मजा आली, नवीन मित्र मिळाले, नवीन मित्र भेटले, खूप मजा केली आम्ही शूटिंग करताना. जसं यांनी सांगितलं की ही बोलली की कोकण हे आपण शब्दात मांडूच शकत नाही, कोकणाला शब्दच नसतील. आपण बोलायला गेलो कोकणाचं सौंदर्य मांडला शब्द कमी पडतील आम्हाला, निदान आम्हाला तरी कमी पडतील. शूटिंग करताना खूप मजा आली, खूप चांगली टीम आमची, खूप चांगलं बॉन्डिंग झालं आमच्या सगळ्यांचंच. कुठेही असं एक टीम म्हणून नाही तर फॅमिली म्हणून आम्ही काम केलं. खूप मजा आली शूटिंग करताना. मी 10 वर्षाची असतानापासून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून कामं करत आले असले तरी मराठी पिक्चर हे माझं पहिलंच आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. माझं कॅरेक्टर सध्या ट्रेलरमध्ये जास्त एवढं इंट्रोड्यूस नाही झालं आहे. तुम्हाला 2 मार्चला थिएटर्समध्ये यावं लागेल कळायला की स्वरा नक्की कोण आहे. बट आय थिंक ओव्हरऑल एक मूवीमध्ये एक मेसेजही आहे आमच्या एजच्या मुलांसाठी सुद्धा आणि आमच्या पेरेंट्ससाठी सुद्धा. सो आय थिंक हे मूवी सगळ्यांनी बघावी, आमच्या एजच्या लोकांनी सुद्धा आणि अगेन आमच्या पेरेंट्सनी सुद्धा. आणि खरंच खूप मजा आली मूवी शूट करताना. मुंबईमध्ये होते मी, अनफॉर्च्युनेटली माझं स्केड्यूल फक्त मुंबईमध्ये होतं. बट आय कॅन इमॅजिन त्यांनी कोकणात किती मजा केली असेल जर आम्ही मुंबईमध्ये इतकी मजा केली. मी या मूवीमध्ये चेतन नावाचं कॅरेक्टर प्ले करतो आहे. सो चेतन शाळेतला सर्वात जो इनोसंट आणि भोळाभाळा असा मुलगा असतो. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका, पण म्हणजे त्याला सगळीकडे मला मॅथ्समध्ये ए पाहिजे, मला इंग्लिशमध्ये A+ पाहिजे असा मुलगा आहे तो. ठीक आहे. आणि याच्यासारखी मित्र मिळाल्यामुळे आय एम ऑन द वर्ज टू गो वाया जाणाऱ्याच्या वर्जवर आहे मी. आणि हेच माझं कॅरेक्टर आहे. माझं कॅरेक्टर म्हणजे शाळेतली अशी प्रिटी गोंडस मुलगी असते जिच्यावर खूप लोकांना क्रश असतो आणि तिच्यासाठी नुसता आटापिटा चालू असतो तसा कॅरेक्टर आहे माझा. आणि ह्यांनी आणि बाकीच्या लोकांनी किती कष्ट घेतलेत ते इम्प्रेस करायला ते तुम्हाला फिल्म बघितल्यावरतीच कळेल. माझं फिल्ममधल्या कॅरेक्टरचं नाव आहे मदन. मदन म्हटलं की सोनेरी बदक ही टॅगलाईन आली आहे माझ्या नावापुढे, सोनेरी बदक. खरं तर मदन हे असं कॅरेक्टर आहे जे प्रत्येक फ्रेंड सर्कलमध्ये एक मदन असतोच. तो कसा तर त्याचा एक मित्र आहे, त्याला गर्लफ्रेंड पटवून द्यायचे पण स्वतः नाही पटवत येतो, ज्याला पटवायचे तो. हा मदन त्याला मदत करतो. हा मदन सांगतो बाबा तू असं केलं तर ती पटेल, तू असं केलं तर ती पटेल. असं हे कॅरेक्टर आहे. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, खूप मजा आली काम करताना या कॅरेक्टरसाठी. माझं कॅरेक्टर मदनच्या ऑपोजिट आहे. म्हणजे मदन जरी त्याला मदत करतोय गर्लफ्रेंड पटवायला तर मी पण त्याला मदत करतोय. पण माझी गर्लफ्रेंड असूनसुद्धा मी त्याच्या गर्लफ्रेंडवर लाईन मारतोय, पण मनातल्या मनात लाईन मारतो. आणि स्वरा ही एक मुंबईमध्ये वाढलेली स्मार्ट अशी मुलगी आहे. स्वरा नाव जितकं गोड आहे तितकंच ती गोड आहे, पण तितकी साधी ती नक्कीच नाही आहे.
आणि ती कशी आहे किंवा नक्की तिचा या सगळ्या कणकवलीच्या सेटअपमध्ये मुंबईतल्या स्वराचा काय रोल आहे हे मूवीमध्ये तुम्हाला नक्की कळेल. थँक्यू. तुमचा अनुभव कसा होता एवढ्या नवीन पूर्ण टीमबरोबर मुलांबरोबर काम करण्याचा? मुळातच आम्ही तरुणांबरोबर काम करतो. आम्ही तरुण आहोत, सवय आहे ना आम्हाला तरुणांबरोबर काम करायची आणि ते मनं पण आमची तरुण राहिली आहेत. त्यामुळे तरुणांबरोबर काम करायला आम्ही नेहमी उत्साहित असतो. कधी एकदा तरुणांबरोबर काम करायला मिळतं असं होतं, कारण आम्हाला स्कोप देणार कोण नाही, तर मग तसे आमच्यासारख्या तरुण मुलं नाही. पण ओव्हरऑल सांगायचं झालं ना, म्हणजे सुनील सरांबरोबर मी मालिकेमध्ये काम केलं आहे, त्याच्यानंतर हा माझा जवळ त्यांच्याबरोबरचाच तिसरा सिनेमा. एक मुळात कसं होतं ना की ना, वय विसरून आपल्या बरोबरीने काम करणारी जी काही ठराविक मंडळी आहेत, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या आहेत, इज वन ऑफ देम. काम करायला मजा येते. आणि त्यात आमच्याबरोबर आलेली जी नवीन मुलं जे डिरेक्टर असेल, मग संगीतकार म्हणून जे आले असतील, आणि इव्हन जर कलाकार जे काही होते याच्यामध्ये ते खूप नवके होते, पण त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. म्हणजे दे आर व्हेरी पॅशनेट. आजही तेवढ्याच ताकदीनं हा म्युझिक लॉन्च सोहळासुद्धा तेवढ्या याने करतात आणि सिनेमा रिलीज पण तेवढाच पॅशनेट होऊन करतात. त्यामुळे मला असं वाटतं ना की नुसतंच मला करायचं आहे, नुसतंच मला हे करून दाखवायचं आहे, याच्या पलीकडे जाऊन करणारी माणसं आणि कायम करत राहणारी माणसं. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करायला एक वेगळी मजा येते. छान वाटलं. म्हणजे नवीन मुलं असल्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की ते काय करतील, कसं करतील, पण कुठे असं जाणवलं नाही नवीनपणा त्यांचा. आणि खूप तयारीने उतरलेत मुलं ती, आणि जाण आहे त्यांना या मीडियमविषयी. आणि म्युझिक संगीतकार म्हणून त्यांनी जे काम केलं आहे, जसं अब्बास मस्तान हिंदीमध्ये त्याची जोडी आहे, त्यांना संगीत देता येत नाही, पण आपल्या ह्या संगीतकारांना दिग्दर्शन करता येतं, गाणी लिहिता येतं, डिरेक्शन करतात आणि सिनेमा प्रोड्यूस देखील केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, एक वेगळं त्यांच्यामध्ये स्किल आहे. आणि सबकुछ मितेश प्रितेश असा हा सिनेमा आहे. आणि कोकणातले आहेत, त्याचं एक वेगळं प्रेम आहे आमचं त्यांच्यावर. आणि कोकणात शूट केलं, कोकणातलं लोकेशन उगाच नाही आमच्या कोकणाला कॅलिफोर्निया म्हणत. कॅलिफोर्निया काय आहे सिनेमा बघितल्यानंतर मला कोकणची मातीची ताकद काय ती ह्या सिनेमात कळेल. कारण हा सिनेमा ट्रेलरलाच हिट झाला आहे, ॲक्च्युअल रिलीज होईल तेव्हा तो आधीच हिट झालेला असेल. गाणी हिट आहेत, स्टोरी हिट आहेत, तरुण मुलं हिट आहेत, सर्व गुण संपन्न सिनेमा झालेला आहे. त्यामुळे इट्स अ कम्प्लीट फॅमिली बॅक मनोरंजन. याच्यामध्ये इमोशन आहे, गाणी आहे, डायलॉग्स सगळं आहे, हलके फुलके विनोदसुद्धा आहे. त्यामुळे ना कुटुंबातल्या सर्व वयोगटातल्या लोकांबरोबर तुम्ही हा सिनेमा बघू शकता, असा हा सिनेमा आहे. फक्त हा थिएटरमध्ये जाऊन बघा. विथ फॅमिली आहे, विथ फॅमिली, मित्रपरिवार असं घेऊन बघण्यासारखा पिक्चर आहे. कुठेही संकोच न करता हा सिनेमा बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा. हा सिनेमा नक्कीच तुमचं मनोरंजन करेल.